हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी चिंतारूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल मोठ ब्रह्मांड नायक नियंता परमपिता जगाचा चालक मालक असणारा भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा आणि अशा या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लाडके आणि लढीवाळ भक्त असणारे जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारी एवढंच नाही तर राजे आमच्या हातामध्ये टाळ आणि माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये टाळ आणि माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, परंतु तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे. असा उपदेश शोभा राजांना करणारे जगद्गुरु जगद्वंदनीय सकल अखंड कुशील ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा फार नाही पण अगदी 4 चरणाचा उत्कृष्ट असा भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करणारा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकोनी गावातील ग्रामस्थांनी केलेला आहे. आणि त्या निमित्ताने आज 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा करण्याची योग संधी ज्यांच्यामुळे प्राप्त झालेली आहे ते खऱ्या अर्थाने आपल्या गावातील सर्व ज्या ठिकाणी मंडळी असतील सर्वांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. म्हणून प्रथमतः तुम्हाला सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी या वारकरी संतांच्या तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होते. खऱ्या अर्थाने सर्वच उपस्थित आहे. प्रथमतः अभंगाचा सरळ सरळ अर्थ पाहू. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थाने देवाला मागणी करतात. आजही खऱ्या अर्थाने 7वं कीर्तन आहे आणि खऱ्या अर्थाने कानाच्या आखरीचं कीर्तन म्हणजे जागराचं कीर्तन. जागराचं कीर्तन म्हणल्याच्या नंतर काही नियम आहेत. आजच्या दिवशी भगवान परमात्म्याकडे मागणी करावी. कोणत्याही सत्याचा पहिला दिवस असला तर महाराजांनी सांगावं की नामचं कीर्तन साधन पै सोपे आणि जर केलं पापे जन्मांतरीचे. उद्याचं जे कीर्तन आहे ते काल्याचं कीर्तन. काल्याच्या कीर्तना दिवशी महाराजांनी काय सांगावं? चरित्रती उच्चारावे आणि केले देवे आणि आजचं कीर्तन म्हणजे जागराचं कीर्तन. आजच्या दिवशी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे की भगवान परमात्म्याकडे मागणी करणं आणि ही परंपरा कधी मोडायची नाही महाराज. जसं की एखाद्या महिलांनी 70 वर्ष लुगडं घातलं तर 71व्या वर्षी तिला गाऊन घालायची गरज आहे का? मग 70 वर्ष केलेला नियम तिचा वाया झाला. तसा नियम कधी मोडायचा नाही. वारकरी संप्रदायाचा नियम आहे आजच्या दिवशी भगवान परमात्म्याकडे मागणी करणं आणि मागणी करणाराच अभंग आवाज आपण सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे मागणी करतात. काय मागणी करतात? हे भगवंता मला द्यायचं असेल तर एकच दान दे. काय दान दे? हे दान दे
आणि हे दिल्याच्या नंतर मी काय करेन तर महाराज सांगतात की गुणकारीना आवडी आणि ह्याची माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात की याच्या बदल्यात मला धन नको, मला मुक्ती नको, मला संपदा नको. ऐका बरं, धन नको म्हणणारे हे फक्त साधू असतात. नाहीतर माणसाचा जर विचार केला तर माणसं आयुष्यभर धनाच्या पाठीमागे लागतात, बरोबर की नाही? हाँ, आदमी कब तक धन के पीछे भागता है जब तक उसका निधन नहीं हो जाता तब तक. माणूस आयुष्यभर धन 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 करत राहतो, पण मेल्याच्या नंतर त्याच्याच पत्रिकेवरती निधन द्यावं लागतं. ही फार मोठी शोभागीत आहे. म्हणून खऱ्या अर्थाने धन नको म्हणणारे हे साधू असतात. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की भगवंत मला धन नको, म्हणे मुक्ती घ्या, म्हणे मुक्तीही नको. कारण का तर ज्या मुक्तीसाठी आपण रात्रंदिवस परमार्थ करतो, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, नामचिंतन करतो, ती व्यक्ती तुकोबरायांची ती मूर्ती नोवरी झालेली आहे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आणि आता दिवसचारी फेरी. म्हणून महाराज म्हणतात मला मुक्तीही नको, म्हणे संपदा घ्या, संपदा सोहळा नावडे मनाला आणि लागला टकरा पंढरीचा, म्हणे संपदाही नको. मग काय करा तर महाराज सांगतात संग देई सदा. संतांची संगत सदा सर्व काळ माझ्या आयुष्यामध्ये असू दे. मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, संतांची संगत माझ्या आयुष्यामध्ये असू दे. मग भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबरायांना म्हणतात तुकोबराया हे सगळं तुम्हाला मी द्यायला तयार आहे, पण याच्या बदल्यात तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. तसं पाहिजे झालं तर जगद्गुरु तुकोबराय भगवंताला कधी कधी विनंती करतात की देवा एकदाच मला या गर्भवासाच्या दुःखातून वेगळं करा. महाराज सांगतात एक वेद करी या दुःखा वेगळे तुकोबराय म्हणतात की एक वेळ करी या दुःखा वेगळे आणि दुरितांचे जाळे उगवून. तुकोबराय भगवंताला विनंती करतात की भगवंता एकदाच मला या गर्भवासातून मुक्त करा. मग का तुकोबराय गर्भवासामध्ये जाण्यासाठी तयार झाले असतील तर महाराज याचा विचार जर आपण केला ना तर कधी कधी थोडंसं दुःख सहन केल्याच्या नंतर माणसाला जर आयुष्यभर दुःख या ठिकाणी सुख भेटत असेल तर माणूस थोडंसं दुःख सहन करायला तयार असतो. आता मला सांगा चोरी होणं वाईट आहे का चांगलं? तुम्हाला बोलायचं नाही का? सर्वांनी असं फ्रेश मध्ये उत्तर द्यायचं. चोरी होणं वाईट आहे का चांगलं? वाईट आहे. एकदा एका घरामध्ये एक चोर गेला. त्याने 10,000 रुपये त्या घरातून चोरून आणले आणि आणल्याच्या नंतर त्या 10,000 त्याचं समाधान झालं नाही. तो दुसऱ्या घरामध्ये गेला चोरी करण्यासाठी. त्या घरामध्ये 5,000 रुपये होते. तो गेला आणि चोरी करण्यासाठी दरवाजा उघडला. त्या घरातला मालक जागा झाला. मालक जागा झाल्याच्या नंतर त्याने गडबडीमध्ये 5,000 रुपये घेतले आणि धावत सुटला. हा मालक आला, रडत बसला. अरे दिवसभर या 5,000साठी एवढे काबाड कष्ट केले, पण एका क्षणामध्ये तो चोर 5,000 रुपये माझे घेऊन गेला. त्याला वाईट वाटलं, पण रडत असताना त्याने एका गाठोड्याकडे पाहिलं. त्या गाठोड्या उघडून पाहिलं काय आहे त्या गाठोड्यामध्ये. तर मागच्या घरातून आणलेले जे 10,000 रुपये होते ना ते त्याच घरामध्ये राहिले आणि चोर कसाच 5,000 म्हणजे मला सांगायचं काय, आता एका चोरी माग जर 5,000चा फायदा असेल तर मला सांगा चोरी होणं चांगलं का वाईट? अशी रोज होऊ दे ना, मला तुमच्या घरी नाही माझ्या घरी होऊ द्या.
मग तसं महाराज म्हणतात की खऱ्या अर्थाने गर्भवासाचं दुःख किती दिवस असतं? 9 महिने 9 दिवस. आणि ते 9 महिने 9 दिवसाचं दुःख सहन केल्याच्या नंतर आयुष्यभर जर मला तुझ्या चरणाची सेवा करण्याची संधी प्राप्त होत असेल तर मी आनंदाने ते दुःख सहन करायला तयार आहे. म्हणून तर महाराज म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. आता तुम्हाला डुकल्या घ्यायला काय हरकत? माझी भाषा तुम्हाला सर्वांना कळते ना? मग जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल तेव्हा हाताने टाळी वाजवत चला आणि मुखानं नाम घेत चला, विठ्ठल विठ्ठल. ऐका, आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागणी करतात. आता खऱ्या अर्थाने मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक व्यक्ती कोणाकोणाकडे काहीतरी मागतच असतो. पण मागण्याचं सुद्धा शास्त्र आहे महाराज. किती मागावं, काय मागावं, कसं मागावं, कुठे मागावं, ह्याच्यासाठी सुद्धा शास्त्र आहे ना महाराज. आपण देवाच्या मंदिरामध्ये येतो कशासाठी? मागणं करण्यासाठी, बरोबर की नाही? प्रत्येक जण भगवंताला काही ना काहीतरी मागतोय. पण खऱ्या अर्थाने भगवंताच्या मंदिरामध्ये यायचं कशासाठी? भगवंताने आपल्याला जे दिले ना त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने देवाच्या मंदिरात यायचं. मागणं कधी देवाच्या मंदिरात करायचं नाही. भगवंताला सगळं माहित असतं, आपल्याला काय पाहिजे काही नाही सगळं असतं माहिती. आणि खऱ्या अर्थाने काहीतरी समर्पणाशिवाय भगवंत आपल्याला कसं देईल? काही माणसाच्या आयुष्यामध्ये वर्षभर देवाचं नाव येत नाही तोंडाला, पण देवाच्या मंदिरामध्ये गेलं की माझ्या लेकराला सुखी ठेव, माझ्या बाळाला सुखी ठेव, म्हणजे हे मागणं देवाकडे करतात. पण देव सुद्धा कसं देईल महाराज? काहीतरी समर्पणाशिवाय देव देत नसतो. मग जगद्गुरु तुकोबारायांनी एवढं समर्पण केलं आणि भगवंत जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतात तुम्ही मला काहीतरी मागा. आणि मग तुकोबाराय काय मागतात तर महाराज सांगतात काही मागणे आणि वडिलांची रीत जाणत असो. भगवान जगद्गुरु तुकोबारायांच्या वाढ वडिलांपासून काही देवाकडे मागितलं नाही महाराज. मग खऱ्या अर्थाने मागणं हे का असावं तर काहीचा स्वभाव असतो दे कोणाकोणाकडे तरी काहीतरी मागायचं. काहींना गरज असते म्हणून काही जण मागतात. आता एखाद्याकडे जर तंबाखू असेल आणि दुसऱ्याकडे जर चुना असेल तर तो दुसऱ्याला काय म्हणतो? मी तुला चुना देतो, तू मला तंबाखू दे. म्हणजे गरज आहे म्हणूनच मागतो ना महाराज. म्हणजे गरज पडते म्हणून सुद्धा मागावं लागतं. काहींचा स्वभाव असतो कुणाकुणाकडे काहीतरी मागणं आणि स्वभावात कधी बदल होत नाही. कितीही सांगितलं तरी स्वभावात बदल होत नाही महाराज. एकदा एका मुलीला पाहुणे पाहण्यासाठी आले. त्यावेळी तिच्या भावानं त्या मुलीला सांगितलं की हे बघ, पाहुणे आल्याच्या नंतर तू असं मस्त स्टँडर्ड मध्ये बोलायचं. कसं बोलायचं? ते पाहुणे म्हणले ना तू जेवण केलं का तर तू म्हणायचं हो. ते पाहुणे म्हणले ना तुला स्वयंपाक येतो का तू म्हणायचं हो. ते म्हणले ना तू अभ्यास करते तर ते म्हणायचं हो, तू म्हणायचं हो. आणि हे सगळं सांगून झाल्याच्या नंतर तो भाऊ त्या मुलीला म्हणू लागला की मी सांगितलेलं सगळं तुला कळालं का? ती म्हणली हा. म्हणजे स्वभावामध्ये बदल होत नसतो. कितीही सांगितलं तरी काहींच्या स्वभावामध्ये बदल होत नसतो. मग मागणं हा काहींचा स्वभाव असतो. मग खऱ्या अर्थाने दोन प्रकारची मागणी आहे.
एक आहे उचित मागणी, दुसरी आहे अनुचित मागणी. देवाकडे मागायचं असेल तर काय मागा महिला मंडळ? खऱ्या अर्थाने पुत्र देई ऐसा गुंडा आणि ज्याचा तिही लौकिक झेंडा. हे खऱ्या अर्थाने देवाकडे मागावं. हस्तिनापुराचं राज्य संपलं. हस्तिनापुराचं राज्य पांडवांना मिळालं आणि भगवंत या ठिकाणी आता द्वारकेला जाण्यासाठी निघाले. भगवंताने एका हाताने रथाला धरलेले आणि हसतमुखाने भगवंत सर्वांना रामकृष्ण हरी करत द्वारकेला जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात एका स्त्रीचा आवाज भगवंताच्या कानावरती आला. ती स्त्री दुसरी तिसरी कोण नसून अभिमन्यूची पत्नी उत्तरा. त्या उत्तरेच्या गर्भावरती अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि उत्तरेची काया धरायला लागली होती आणि ती भगवंताला म्हणत होती, जरे माझी काया लागला बनवा, जरे माझी काया लागला बनवा, जरे माझी काया लागला बनवा, जरे माझी काया भगवंताला विनंती करते की जरे माझे काया लागला बनवा आणि धावरे केशवा माय बापा. भगवंत धावून गेले, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि त्या बाळाला खऱ्या अर्थाने सुखरूप ठेवलं. ते बाळ म्हणजे राजा परीक्षित. आणि भगवंत पुन्हा आता खऱ्या अर्थाने द्वारकेला जाण्यासाठी निघाले. कुंती माता भगवंताच्या जवळ आली. कुंती माताने भगवंताला नमस्कार केला. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. कुंती माता भगवंताच्या जवळ आली आणि भगवंताच्या चरणाला स्पर्श केला. भगवंताच्या पाया पडली. भगवंत कुंती मातेला म्हणू लागले, आत्या मी तुझा भाचा आहे, माझ्या पाया पडू नको. त्यावेळी कुंती माता म्हणती, आज मी खऱ्या अर्थाने माझ्या भाष्याच्या पाया पडत नाही तर खऱ्या अर्थाने मी आज भगवंताच्या पाया पडते. आणि मग भगवंत आता द्वारकेला जाण्यासाठी निघाले. कुंती माता भगवंताला म्हणते, भगवंता आम्हाला सोडून जाऊ नका. पण भगवंत त्या ठिकाणी कुंती मातेला म्हणतात की मला जावं लागेल. कुंती माता भगवंताला म्हणते, तुम्ही आम्हाला एवढं राज्य प्राप्त करून दिलं, एवढंच नाही तर आता उत्तरेच्या गर्भातलं बाळ मेलं असतं आणि ते बाळ जर मेलं असतं तर आमच्या वंशाला, आमच्या या कुलाला वंश सुद्धा राहिला नसता. एवढे उपकार तुम्ही आमच्यावरती केले आणि आमचं हे सुख या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही हे सुख खऱ्या अर्थाने अनुभवायला आलो त्यावेळेस तुम्ही आम्हाला सोडून चालला. त्यावेळेस भगवंत म्हणतात, कुंती माता मला जावंच लागेल. कुंती माता म्हणजे तुम्हाला जायचं असेल तर जा, पण आज मला तुम्हाला काहीतरी मागायचंय. काय मागायचंय? त्यावेळेस कुंती माता म्हणती, भगवंता तुम्ही आधी मला वचन द्या, मला जे मागायचे ते तुम्ही देताल. त्यावेळेस कुंती माता म्हणते, त्यावेळेस भगवंत म्हणतात की आत्या तुझा माझ्यावर भरोसा नाही का? आणि मग कुंती माता म्हणती, देवा मला जर द्यायचं असेल तर एकच दे. माझ्या आयुष्यामध्ये मला फक्त संकट आणि संकटच दे. माझ्या आयुष्यामध्ये मला फक्त दुःख आणि दुःखच दे. कारण प्रत्येक माणसाला काहीतरी दुःख झाल्याशिवाय देवाची आठवण कधीच येत नाही आणि देवाची आठवण आल्याच्या नंतर सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारी खातो किंवा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. सच्चित आनंद घन असणारा भगवान परमात्मा आहे
आणि खऱ्या अर्थाने त्याच्यातच खरा आनंद आहे. म्हणजे कुंती मातेने भगवंताला दुःख मागितलं पण त्याच्या बदल्यात कुंती मातेला सुख मिळालं. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा अर्धा तास झालं तू आम्हाला म्हणतो काहीतरी मागा काहीतरी मागा, पण खऱ्या अर्थाने आता आम्ही तुम्हाला वेटिंगला ठेवणार नाही. द्यायचं असेल तर एकच दे. काय दे? अभंगाचा तुझा विसर माझ्या आयुष्यामध्ये मला कधी पडू देऊ नको. आणि याच्या बदल्यात मी काय करेन? आयुष्यभर तुझं नामस्मरण करेन, तुझं नामचिंतन करेन. आणि हे नामस्मरण आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. महाराज बघा तुम्ही, भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट आहे, पाण्यापेक्षा तेज 10 पट आहे, तेजापेक्षा वायू 10 पट आहे. मात्र याच वायूपेक्षा आकाश 10 पट आहे. आणि या आकाशापेक्षा अनंत पट मोठे काय असेल तर ते म्हणजे नाम आहे. आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशापेक्षा मोठं भगवान परमात्म्याचं नाव आहे महाराज. आणि हे नामस्मरण आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून घडलंच पाहिजे. हे कलियुग काय म्हणतं माहितीये? हे कलियुग म्हणतं मी किती जरी वाईट असतो तर माझ्यामध्ये एक गोष्ट फार चांगली आहे. कोणती? तर प्रत्येक माणूस भगवंताच्या चिंतनानं माझ्यातून उद्धरून जाऊ शकतो. ही कलियुगाची ताकद आहे. म्हणून कलियुगा माझी करावी कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. किंवा माऊली ज्ञानोबाई हरिपाठामध्ये सांगतात, 24 जाण शाही शास्त्री कारण आणि 18 पुराण हरिसी गाती. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. हे सगळे काही आपल्याला वरडून सांगतात की याच जगामध्ये एकमेव सार जर काय असेल तर ते सार म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि खऱ्या अर्थाने सारासार विचार करा उठा उठे नाम धरा कंठी विठोबाचे. आपण जर विचार केला तर सर्वश्रेष्ठ भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. आणि हे नामस्मरण कुणीही करू शकतो, कुठेही करू शकतं, कसंही करू शकतं. 4 वर्षाच्या ध्रुवबाळापासून 1400 वर्षाच्या चांदेवापर्यंत कुणीही भगवान परमात्म्याचं भजन करू शकतं. इतना वयाच्या आटेना, श्रीमंतीच्या आटेना, गरीबाच्या आटे सगळ्यांचे येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर याचा करावा विचार न लगे चिंता खडनट यारे शुद्ध होऊन जा विठ्ठल विठ्ठल. आणि असंही नामस्मरण आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून घडलंच पाहिजे. आणि हेच जगद्गुरु तुकोबारायांनी आयुष्यभर केलं महाराज. तेच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझ्या मना लागो तुझा चाला, माझ्या मनाला तुझा चाला लागावा, माझ्या मनाला तुझा छंद लागावा, याच्यासाठीच हा परमार्थ आहे. बघा तुम्ही, जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी एक वेळेस रामेश्वर शास्त्री आले. जगद्गुरु तुकोबाराय बाहेर गेले होते. तुकोबारायांची पत्नी जिजाबाई दारामध्ये सडा रांगोळी करत होती. रामेश्वर शास्त्री जगद्गुरु तुकोबाराय जिजाबाईला विचारलं, कुठे गेले तुकोबाराय? म्हणे सकाळी सकाळी माणसं ज्या दिशेने जातात त्या दिशेने जगद्गुरु तुकोबाराय गेले. जिजाबाई म्हणू लागल्या की 5 मिनिटं थांबा, म्हणे येतील जगद्गुरु तुकोबाराय. म्हणे वाट बघायला वेळ नाही आम्हाला. ज्या दिशेने जगद्गुरु तुकोबाराय गेले त्याच दिशेने रामेश्वर शास्त्री गेले. ची ची करत जाणारे रामेश्वर शास्त्री नाकाला उपरणं लागले. अरे कोण एवढ्या घाणी
घाणीमध्ये भगवंताचं नामस्मरण करतोय जरा बघितलं पाहिजे म्हणे. आणि असा नामाचा गजर कानी येऊ लागला. कसा येऊ लागला तर तो गजर आपणा सर्वांना करायचा आहे. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम नामाचा गजर पाणी येऊ लागला. त्यावेळेस पाहिलं तर जगद्गुरु तुकोबराय रामेश्वर शास्त्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात का हो जगद्गुरु तुकोबराय ओ लोकांना सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कुरडे पाषाण लोकांना ज्ञान शिकवता आणि एवढ्या घाणीमध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करता तुम्हाला काय वाटतं का? त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काय सांगू बाबा माझी जीभ आवडत. सांगतात की माझी मदत झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे. काय सांगू बाबा माझी जीभ आवडत नाही. त्यावेळेस रामेश्वर शास्त्रींनी काय केलं माहितीये? रामेश्वर शास्त्रींनी जगद्गुरु तुकोबरायची जीभ अशी दोन्ही बोटाने दाबून धरली. आता मला सांगा आपली जीभ अशी दोन्ही बोटाने दाबून धरायची आणि बोलता येतं की नाही ते बघायचं. येतं नाही इथं नका करू घरी गेल्याच्या नंतर करा नाहीतर काय काय इथंच जीभ दाबायला सुरुवात करते. एक दिवस असंच एका कीर्तनामध्ये सांगितलं एवढ्या वेळी तुम्ही सर्वांनी माझं कीर्तन ऐकलं मग जाताना काहीतरी चांगलं घेऊन जा. एक जणांनी एक जणाचा नवीन कोरा बूट उचलला आणि निघाला तडा 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 असे असंच मारत आणि निघाल्याच्या नंतर तो म्हणला अरे माझा बूट. तो म्हणला मला काही सांगायचं नाही कीर्तन करायला सांगायचं. त्यांनी सांगितलंय काहीतरी चांगलं घेऊन जा म्हणून चांगलं तुझी चप्पल घेऊन. आणि कीर्तनामध्ये चपला चोरायचं जरा कमी करा. आणि मग रामेश्वर शास्त्रींनी जगद्गुरु तुकोबरायांची जीभ अशी दोन्ही बोटाने दाबून धरली आणि सांगितलं आता घे देवाचं नामस्मरण. ऐका मायबाप मुखातून देवाचं नामस्मरण निघलं नाही परंतु माझ्या संतांचा महिमा हा इतका आगाध आहे की रोमा रोमातून भगवान परमात्म्याचं नामस्मरण येऊ लागलं. हा संतांचा अधिकार. आणि तेच संत महात्मे आपल्याला सांगतात की तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा नामचिंतन करा आणि हे नामस्मरण जर आपण आपल्या आयुष्यामध्ये केलं तर निश्चित आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात हे दान जर तुम्हाला दिलं तर मी आयुष्यभर काय करेल अभंगाचं दुसरं. मध्ये कोरोना सारखा महारोग आला त्यावेळी स्वतःच पोरगं सुद्धा मायबापाला पेटवायला आलं नाही ना तेव्हा कळलं या जगामध्ये कोणी कुणाचं नाही म्हणून.
आहे का? 70 वर्ष या जमिनीवरती फक्त आपलं नाव आहे. आपण गेले एकदा विषय संपला. म्हणून या जगामध्ये कोणी कुणाचं नाही. आपल्या सोबत येणार आहे ते फक्त आणि फक्त आपलं नामस्मरण. आता आम्ही कीर्तनाला गेल्याच्या नंतर अनेक लोक आम्हाला महाराज लोकांना चहा पिण्यासाठी घरी नेतात आणि तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला सांगायचं, महाराज या लिंबाच्या झाडापासून अगदी त्या बाबळीच्या झाडापर्यंत अख्खा सातबारा या पठ्ठ्याचा आहे. कारण ती जमीन हसते ना, हसून काय सांगते, आना मेला पंगा मेला बाप मसन गेला देखत देखत नातू पंगू देखत नातू पंगू ती जमीन सांगते, अरे बेटा ही जमीन माझी म्हणणारे तुझे आजोबा गेले, तुझे पंजोबा गेले, तुझे वडील गेले आणि तू सुद्धा जाणारे. राहण्यासाठी कुणी आलं नाही आपल्या सोबत येतात ते फक्त आपले कर्म केले, कर्म झाले त्याची भोग आले, रूप जरी गेले पैसे किती. म्हणून महाराज म्हणतात की आतापर्यंत नाही कधी आपण भगवंताचं चिंतन करण्याचा विचार केला, पण आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आतापर्यंत नाही कधी आपण ज्ञानेश्वरी पारायण केलं, पण आतापर्यंत नाही कधी आपण गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालण्याचा विचार केला, पण आता तरी आजकाल माळा घालायला आवडत नाही. आवडतं ते फक्त आणि फक्त सोनं आवडतं ना. कोणाकोणाला सोनं आवडतं? वर हात करा बरं. सगळ्यांनाच आवडतं आणि सोन्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. आणि प्रत्येक महिन्याला माझं सांगणे की कमीत कमी 50 वर्षाच्या आत तुम्ही 30 तोळे तरी घाला. आणि जायच्या वेळेस तुम्ही तुमच्या सुनबाईला सांगायचं, हे बघ म्हणे सुनबाई, तू मला स्वतःच्या आईसारखं जपली म्हणून 15 तोळे तुला, 14 तोळे माझ्या लेकीला आणि मी गेल्याच्या नंतर 1 तोळा माझ्या मुखामध्ये टाक, म्हणजे मला शांततेने झोप येईल का? नाही. मग ऐका, सोनं घालू नका असं मला तुम्हाला अजिबात म्हणायचं नाही, पण एकच वाक्य वापरायचं आहे. ऐका, अरे काय करता तुमचं तोळं सोन्याला, काय करता तुमचं तोळं सोन्याला, एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या आहे तोपर्यंत घाला. तुमच्या गळ्यामध्ये जर सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावरती जाईल, पण तुमच्याच गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ असेल तर माझ्या पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावरती जाईल. एवढी या माळेमध्ये ताकद आहे. म्हणून गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ ही घातलीच पाहिजे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदय कळवळा. नाहीतर काही लोक आज एवढे कट्टर खाणारे पिणारे झाले. तुम्ही बघा, जेवढी गर्दी आज पेड्यांच्या दुकानामध्ये पाहायला भेटत नाही ना, तेवढी गर्दी आज मांस विक्रीच्या दुकानामध्ये पाहायला भेटते. आणि जे लोक मांस घेऊन येतात ना, तेच त्यांच्या तोंडाने म्हणतात की धर्म रक्षती रक्षता, म्हणजे धर्माचं रक्षण करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य. असं करतो का आपण धर्माचं रक्षण? धर्माचं रक्षण खरं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. धर्माचं रक्षण खरं केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी. धर्माचं रक्षण खरं केलं, धर्माचं रक्षण केलं सावित्रीबाई फुलेंनी. धर्माचं रक्षण केलं महात्मा ज्योतिराव फुले यांनी. आणि खऱ्या अर्थाने त्यांची शिकवण आपण आपल्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं म्हणून तर म्हणा असं वाटतं. ऐका, शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती लुटली जाणारी आबरू, लुटली जाणारी इज्जत,
शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. माझ्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज रडले खरे, पण ताकद होती ती फक्त आणि फक्त या घंटेची. म्हणून अंधार पडत चाललाय, एक दिवा पाहिजे आणि याच महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. महाराज पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं. त्यांनी खरा धर्म जपला आणि जगद्गुरु तुकोबाराय तेच सांगतात की धर्माचं पालन करण्यासाठी अनेक जण आहेत, पण आम्ही सुद्धा आयुष्यभर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून धर्माचं पालनच केलं. महाराज तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. जगद्गुरु तुकोबारायांनी धर्माचं पालन केलं आणि ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की भगवंता मला द्यायचं असेल तर एकच दे, संतांची संगत. मला धन नको, मुक्ती नको, संपदा नको, फक्त आयुष्यभर मला संतांची संगत असू दे. अभंगाचं पाठीमाग चोर लागले, मला कुठेतरी लपण्यासाठी जागा दे. तेव्हा सावता महाराज सांगतात इथं ऊस आहे, इथं मका आहे, याच्यात लपा त्याच्यात लपा. पण भगवंत म्हणतात नाही, ते चोर खूप चतुर आहेत, ते चोर मला पकडतील. आणि मग सावता महाराजांच्या लक्षात आलं हा दुसरा तिसरा कोण नसून प्रत्यक्ष भगवंत माझी परीक्षा बघतोय. म्हणून सावता महाराजांनी हातामध्ये हिरा होता, हिऱ्याने आपली छाती फाडली आणि भगवंताला लपण्यासाठी जागा दिली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठ गेला दाता, सावता सागर प्रेमाच्या आगल आणि घेतला अवतार मारिया घरी. सावता महाराजांचं चरित्र. म्हणून अशा संतांची संगत मला आयुष्यभर असू दे. आणि ही संतांची संगत मला घडल्याच्या नंतर काय होईल, संत मला पदोपदी जागा करतील. आणि या विश्वामध्ये जागे करणारे जर कोण असतील तर ते म्हणजे भक्त आणि भक्त संत महात्मे आहेत. म्हणून तर महाराज सांगतात उठा जागे भारे महाराज सांगतात की उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा आणि चुकवी व्यथा जन्माच्या. या विश्वामध्ये जागी करणारे जर कोण असतील तर ते म्हणजे फक्त आणि फक्त संत महात्मे आहेत. म्हणून महाराज म्हणतात धन दारा पुत्र आणि जन. पहिलं म्हणजे धनाच्या ठिकाणी जागे राहा. दुसरं म्हणजे दारा. दारा म्हणजे पत्नी. पत्नी आपल्याला परमार्थ करून देते का, आपल्या गळ्यामध्ये ती आपल्याला पवित्र अशी माळ घालून देते का, याच्या करता जागे राहा. तिसरं खऱ्या अर्थाने पुत्र. पुत्राकरता कसं जागे राहायचं, नामदेव महाराज सांगतात या विश्वामध्ये मदालसा नावाचे काही होऊन गेले आहे. काय नाव आहे तिचं, मदालसा. तिला 4 लेकरं होती. तिने काय करावं, त्या 4ही
टाकावं. पण झोळीमध्ये टाकत असताना तिने आपल्या बाळाला उपदेश केला. काय उपदेश केला? आदे नाशिवंत राधा खऱ्या अर्थाने मदरसा नावाच्या आईने तिच्या लेकराला उपदेश केला की या संसारामध्ये दुःख आहे, पण आताची आई करते का? नाही. आता जो पोरग जन्माला आलं रे आलं, लगेच आई आपल्या बाळाला शिकवते, बाळा तुला लगीन करायचे. म्हणजे जन्माला आल्यापासूनच त्याचं चालू होतं महाराज. कारण आताच्या मुलाला संस्कार राहिलेले नाही. आताची मुलं एवढे चॅप्टर असतात, ते कीर्तनाला बसल्याच्या नंतर सुद्धा ते शांत बसणार नाही. कुणाला बुक्की घे, कुणाला चापठाण, कुणाला चिमटा घे, कुणाला वाकडं दाखव, म्हणजे एवढे विचित्र असतात महाराज. आणि एक वेळेस तसाच एका कीर्तनाला गेले, मस्तपैकी असे आवरून सोफा सेटवर बसले. एक मुलगा माझ्याकडे धावत आला आणि मला, महाराज तुम्हाला गाणं येतं का? गाणं म्हणलं, मला काही गाणं पिणं येत नाही. म्हणलं, मी नाही म्हणणार. तो म्हणला, तुम्हाला गाणं येत नाही म्हणलं तुमचा अभ्यास असेल. तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणलं, विचार बाबा. त्याने मला प्रश्न केला, ताई पृथ्वीचं केलं ताट, चंद्राच्या केल्या वाती. पृथ्वीचं केलं ताट, चंद्राच्या केल्या वाती. पार्वती महादेवाला ओवाळती. मग सांगा बरं ताई ती कशावर उभा होती? आता मी जर म्हणलं पाटावर उभा होती, तर हा म्हणेन पायावर उभा होती. आणि मी जर म्हटलं पायावर उभा होती, तर हा म्हणेन पाटावर उभा होती. मी गुपचूप माझ्या खिशातले 400 रुपये काढले आणि त्याला दिले. म्हणलं कोणाला सांगू नको. पण त्याने त्याच्यातले, पण म्हणलं मला उत्तर सांग. त्याने त्याच्यातले 200 काढले आणि मला दिले. तो म्हणला, खरं सांगू का महाराज, याचं उत्तर तुम्हाला पण येत नाही आणि मला पण येत नाही. मग 200 तुम्हाला आणि 200 मला. म्हणजे मला सांगायचं काय की लहान मुलं एवढे चॅप्टर, एवढे हुशार असतात आणि खऱ्या अर्थाने खोड्या करणं हा त्यांचा स्वभाव आहे. आपली मुलं खोड्या करतात त्याच्यात नवल नाही महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी ज्यावेळेस अवतार घेतला, त्यावेळेस सुद्धा यशोदा मैयाला असं म्हणावं लागलं. काय म्हणावं लागलं? खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. भगवंताने सुद्धा खोड्या केल्या आणि माणूस लहानपणीच खोड्या करू शकतो. मोठ्यापणी खोड्या केल्याच्या नंतर कोणी आपल्याला ठेवीन का? सांगू शकत नाही महाराज. म्हणजे लहानपण हे खोड्या करण्यासाठी असतं. म्हणून महाराज म्हणतात की आपल्या मुलाला योग्य संस्कार देणं म्हणजेच पुत्रा करता जागा राहणं. आणि चौथं म्हणजे जन म्हणजे समाज हा एवढा चांगला आहे. समाज हा आपल्याला तर हाताच्या फोडाप्रमाणे जगतो. पण आपलं थोडं काही चुकलं तर तोच तर हाताचा फोड असा फोडून टाकत असतो. म्हणून समाजासाठी जागे राहा आणि खऱ्यासाठी याच्यासाठी जागे राहिले तर निश्चित आपला परमार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवंताने एवढे उपकार आपल्यावरती केलेले आहेत महाराज. मी तर नेहमी सांगत असते, आपण आपल्या शरीराच्या कातड्याची चप्पल जरी केली आणि भगवंताच्या पायामध्ये घातली ना, तरी सुद्धा आपल्याच्यानं त्याचे उपकार कधीच फिटू शकत नाही. एवढे उपकार देवाना, एवढे उपकार देवाना